माझ्या एरियातल्या बायका मला रोज पकडून पकडून ओरडत होत्या आणि नगरसेविकाची फॅमिली सुद्धा, अगं नीलम रोज गरबा खेळायला येते आणि व्हिडिओ का नाही बनवत. मग काय नीलमनं आज ठरवलं, आज व्हिडिओ बनवायचा आणि खेळायचं पण. मग काय घरातली सगळी कामं आपटली नाही व आटपली आणि मस्त अशी सुंदर तयार झाली. कारभाऱ्यांनी माझ्यासाठी असा गुलाबी गुलाबी कलरचा गरबा स्कर्ट आणलेला होता, गरबा स्कर्टच म्हणतात ना, आणि आणलेला फक्त तो स्कर्ट आणलेला आणि तो पण 1 इंच उंचीला कमी. म्हटलं जाऊ दे मरू दे, स्कर्टची उंची कमी आहे, नीलमची काय कमी आहे, सुंदर दिसते ना. मी एकदम अशी मस्त तयार झाले. आणि एक माझी समपुढची ना भाऊजं लागते आणि नात्याने, आणि मागची जाऊबाई लागते. असंच नातं आहे आमचं. ही या पहिल्या होत्या त्या नगरसेविका होत्या. सो पद्मा भगत यांनी आणि त्यांच्या फॅमिलीनं काय नियोजन केलेलं होतं, काय सुंदर रोषणाई, डीजेचा आवाज कानात पडताच नाही ना, पाय नुसते थरकतच होते. ज्याला गरबा येत नाही ते सुद्धा खेळत होता. एरियातल्या बायका पोरी, छोटीशी टुकली पिटुकली पोरे चारीकडे नुसते पळत होती. गेल्या बड्डे होता मंडळाच्या सदस्यांचा, काय बड्डे साजरा केला, फटाके केक वगैरे गाणी बिणी मस्त बड्डे साजरा केला. पावसामुळे थोडा लेट झाला गरबा चालू व्हायला. म्हटलं हो दे, पहिले 3 तास किती पण खेळावं, पण शेवटचा 1 तास आहे ना लय महत्त्वाचा असतो. काय खेळ राहून नुसतं घामानं जशी काय आंघोळ केलेली होती, केसातून गाव पूर्ण मानेवरनं घाम टपकत होता आणि ना गाल आहे ना घामामुळं गरमीमुळं असे टमाटरसारखे लाल लाल झालेले होते. भर पावसामध्ये घाम फुटत होता. आणि काय बायका नुसत्या हिरव्यागार झाडं झुडपं बनवून आलेली, हिरवा कलर होता त्या दिवशी, नुसत्या हिरव्यागार दिसत होत्या. म्हटलं गरबा खेळाय, शेवटची 15 मिनिटं राहिलेली त्याच्यामध्ये